हाय फ्रेंड्स, गुढीपाडवा अगदी जवळ आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते। त्यामुळे हा सण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो आणि जी गुढी उभारली जाते त्यासोबत ज्या गाठी असतात त्या आपण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात। पण ह्याच गाठी जर आपण घरी बनवल्या तर अगदी सोप्या पद्धतीने कोणतेही झंझट न करता कोणताही मोल्ड न वापरता आणि तुम्हाला सांगू का, प्रत्येक गोष्ट ही पैशात न मोजता आपण आपुलकी किती महत्त्वाची असते। आपण एखादी गोष्ट आपल्या घरातल्यांसाठी प्रेमाने केली ना तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि खाणाऱ्याला सुद्धा खूप आनंद होतो। तर अशाच या गाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तो जो दोरा आहे तो मी हार करायला वापरला जातो ना, तो मोठा दोरा आहे तो डबल करून घेतलाय आणि आप्पे पात्र आहे त्याला अगदी थोडंसं मी तेल लावून घेतले जेणेकरून आपल्या ज्या गाठी आहेत त्या आप्पे पात्राला चिटकून बसू नयेत। अगदी सोपी प्रोसेस आहे। तुम्हाला 15 ते 20 मिनिटात या गाठी तयार होतात। तर इथं आपण एका पॅन मध्ये अर्धा कप साखर घ्यायची आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि ही साखर वितळवून घ्यायची। 5-1 मिनिटं ही साखर वितळल्यानंतर आपण हे जे पाक झालाय का नाही ते बघायचे। तर आपण एका प्लेट मध्ये पाणी घ्यायचे प्रथम आणि जे पाणी आहे त्यामध्ये आपण जो पाक तयार केलाय त्याचे 2 ते 3 थेंब ओतायचे आणि हाताच्या मदतीने त्या साखरेचा गोळा होतोय का पाहायचं। तर पहिल्यांदा आपला तो साखरेचा गोळा झाला नाही, आता मात्र आपला खूप छान असा साखरेचा गोळा हा तयार झालाय, आपला पाक तयार झालाय। आता आपण यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशी साखरेचा गोल झालाय तयार, म्हणजे आपला पाक हा परफेक्ट आहे। तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा तूप घालतोय। तर तुपामुळे एकतर गाठी छान लागतात, सोबत त्याच्यावरती एक चमक येते आणि फूड कलर मी वापरलाय ते अगदी ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी सुद्धा चालेल। आता सर्व मिक्स केलं व्यवस्थित आणि जो आपण आप्पे पात्रामध्ये जो धागा पसरवलेला आहे त्यामध्ये आपण हे शुगर सिरप घालायचं। हे शुगर सिरप आपण आप्पे पात्रामध्ये घातल्यानंतर अर्धा तास हे थंड होऊन द्यायचं मिश्रण आणि अर्धा तासानंतर मग आपण याचा रिझल्ट बघूयात। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता अर्धा तासानंतर खूप छान अशा सुरेख आपल्या ह्या गाठी तयार झालेल्या आहेत। कलर सुद्धा छान आलाय, एक वेगळी चमक आली आपल्या गाठीवरती। तर या गुढीपाडव्याला नक्की घरात अशा गाठी तयार करून तुम्ही गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट करा। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।